सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सरकारी शुल्कावर डल्ला मारत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. टाइम्स ग्रुपच्या बातमीनुसार सरकारी इमारती, उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या कामांमधून मिळणाऱ्या शुल्काची निम्मी रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी स्वतःच्या खिशात घालत असल्याचं समोर आलंय. या अधिकाऱ्यांनी सुमारे 12.5 कोटी रुपये आपापसात वाटून घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी कॅगनं ताशेरे ओढल्यानंतरही सरकारी शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला मारण्याचा प्रकार सुरूच आहे. सरकारी इमारती, उड्डाणपूल, रस्त्यांबाबतच्या कामांमधील शुल्कावर डल्ला, रेखाचित्र, अंदाजपत्रक तपासणे, तांत्रिक मान्यता देण्यासाठी शुल्काची आकारणी सुरू आहे. 50% शुल्क शासनाच्या महसुलात जमा करण्यात येतो आणि उर्वरित 50% शुल्काचं सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी आपापसात वाटप करत असल्याचं समोर आलंय. आतापर्यंत 12.5 कोटी रुपये अधिकाऱ्यांनी वाटून घेतले. त्यामुळे आता या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होतीये.